चेंबूरच्या या मंदिरामध्ये या देवीनं काली मातेनं आपल्याला मदर मेरीचे कपडे घाल असं पुजाऱ्याला स्वप्नात येऊन सांगितलं असा दावा पुजाऱ्याने केलेला आहे। मात्र हिंदुत्ववादी संघटना हे सगळं पाहून आक्रमक झालेले आहेत। आपण थेट मंदिरामध्ये जातोय। चेंबूरच्या या मंदिरात त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे उपस्थित आहेत। त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊया। रुपाली, मी आता सध्या चेंबूरच्या या स्मशानभूमीमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघतो एका बाजूला स्मशानभूमी आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी काली मातेचं हे मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। जे स्थानिक पुजारी आहेत त्यांच्याकडूनच खरं तर या काली मातेला थेट मदर मेरीचं रूप देण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी स्थानिकांमध्ये खरं तर या ठिकाणी आपल्याला आक्रोश पाहायला मिळाला। सध्या आपण या मंदिराच्या परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहतो आहोत की तसं असतं तसंच हे प्रमुख मंदिर आहे। दाखवतायत मंदिरामधली दृश्य त्या दाखवतायत। खरं तर इथे काली मातेचं मंदिर आहे। त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की या ठिकाणी हे जे मंदिर आहे मध्ये ऑडिओ गेला स्मशानाच्या बाजूची ही दृश्य आहे। स्मशानाच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि तिथल्या काली मातेला या पुजाऱ्यांना मदर मेरीचे कपडे घातले होते। आपण या पुजाऱ्यांना खरं सांगितलं मदर मेरीचे कपडे घातल्याच्या वरून आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्यानंतर पुजाऱ्यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे। रमेश नावाच्या पुजाऱ्यांना स्पष्टीकरण काय दिलंय तर रमेश म्हणतोय की मला या काली मातेनं स्वप्नात येऊन सांगितलं की मला मदर मेरीच्या पोशाखामध्ये सिद्ध कर आणि म्हणून मी मदर मेरीचे कपडे या काली मातेला घातले। आपल्यासोबत रुपाली उपस्थित आहेत। रुपाली, आपण पाहतोय की या ठिकाणी आता कपडे काढले असतील, आता तुम्ही तिथला परिसर दाखवू शकता का? नक्कीच आपण बघतो की मंदिराला हा मुख्य असा पडदा लावण्यात आलेला आहे। याच्यावर सुद्धा आपल्याला काली मातेचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र याच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर हे मंदिर आहे, जे मंदिर सध्या बंद आहे आणि इथले जे पुजारी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या मंदिरातलं आतलं स्वरूप आता जे आपण पाहत आहोत त्यापेक्षाही वेगळं स्वरूप जे आहे ते याच्या आधी होतं, कारण की इथले जे स्थानिक भटजी आहेत त्यांनी या संपूर्ण मंदिराच्या या परिसरामध्ये मोठी सजावट केलेली होती आणि हीच ती मूर्ती आहे ज्या मूर्तीला मदर मेरीचं रूप देण्यात आलेलं होतं। जशा पद्धतीने चर्चमध्ये मदर मेरीच्या हातामध्ये एक तानं बाळ असतं तसंच बाळ खरं तर याच मूर्तीच्या देखील हातामध्ये देण्यात आलं होतं आणि तशा पद्धतीने वेगळी सजावट खरं तर या मूर्तीची करण्यात आली होती। मात्र स्थानिकांनी एकूणच गोंधळ घातला, आक्रोश केला। काही हिंदू संघटना आल्या होत्या, त्याच्यामध्ये आक्रमक। धन्यवाद। आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे ही काली माता पुन्हा एकदा आपल्या मूळ काल स्वरूपामध्ये आलेली आहे आणि पुन्हा ती याच उग्र स्वरूपाचं दर्शन देते। आपण पाहतोय की या मंदिरामध्ये या काली मातेच्या हातामध्ये एक बाळ दिलं होतं, नवजात शिशु दिलं होतं आणि त्याला मदर मेरी आणि येशूचे कपडे परिधान केले होते। मात्र आता पुन्हा ही आपल्या पूर्व रूपामध्ये प्रकट झाली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।